घरून भांडून आलेत दोघ जण. वर्षासाठी आईचं घर सोडलंय नंदूरावांनी. आपल्या इथे आलेत, पण आपल्या इथे किती दिवस राहतील. नाही, मला टेन्शन असं आलंय, घर बघितलंस आणि आपण किती माणसं आहोत, त्यात तुझा बाप येऊन बसलाय. काहीतरी त्यांची सोय झाली पाहिजे असं मला वाटतं रे, दुसरं काही नाही. आई हे बघ, कठीण प्रसंग चालू आहे. आलेत आता 1-2 दिवस बघूया आपण. आणि आपल्याकडे आलेत ना, त्यांना आता आपली जास्त गरज आहे. आणि वर्षाला सुद्धा माहेरपणाचा आनंद घेऊ देत. ऐक, ते राहतील इथे. 1-2 दिवसानंतर जर कदाचित त्यांचा विचार बदलला तर त्यांना जाऊ दे, कारण शेवटी त्यांचं घर ते आहे. हो की नाही, मान्य आहे ना, ते त्यांचं घर आहे, पण त्यांचं भांडण मिटलंच नाही मायलेकांचं. आणि नंदूरावांनी ठरवलं मी जातच नाही घरी. मग ठीक आहे, 1-2 दिवसांचा प्रश्न आहे, पुढे बघू. आता लगेच इतकी घाई करू नकोस तू. त्यांची बाहेर कुठेतरी सोय करायची वार्ता करतेस तू. थांब जरा. अरे मी काही नाही करत आहे, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू काय तुझ्या बहिणीला असं वाऱ्यावर सोडणार नाही ना, जावयाला सोडणार आहे. पण मला असं वाटतं की आता त्यांचा संसार सुरू झालाय ना, तर ती जबाबदारी नंदूरावांनी पण घेतली पाहिजे. आई, नंदूने आपल्या वर्षाची जबाबदारी घेतलेली आहे आणि नंदू बेजबाबदार माणूस नाहीये. मी तसं नाही म्हणत. ऐक, काही ना काहीतरी त्याने विचार केला असेल. 1-2 दिवस आपण वाट बघूया, नंतरच बघू काय करायचं ते. तुर्तास हा विचार करू नकोस. नाही, मला डोक्यात आलं. आई, जेवण तयार आहे, या जेवायला. हो अगं, आलो. भूक लागली मला, मी जाते. तू पण ये. सोडा सोडा नाही सोडा. नाही जावई बापू सोडा. नाही सासूबाई, मी सोडणार नाही. आई, जावई बापू सोडा. नाही सोडणार जावई बापू सोडा. हो सासूबाई, नाही सोडणार हो. ऐका माझं, सोड. नाही ऐकणार मी. नाही काय 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 थांबा थांबा, काय चाललंय काय आनंदू? आई यांना सांग ना सासूबाईंना की मी इथे झोपतो म्हणून. नाही नाही नाही, जावई बापू, तुमचं नवीन लग्न झालंय की नाही, तुम्हाला प्रायव्हसीची गरज आहे की नाही. मला नातू कसा मिळायचा? तुम्ही दोघं जण माझ्या बेडरूम मध्ये झोपा, मी इथे झोपते. नाही, बरोबर आहे सुलक्षणा तुझं. तू असं इथं वर झोप, मी इथे असं खाली झोपतो. मला फक्त उशी हवी. हो हो, चालेल चालेल. आनंदी, उशी आण ग. ती मी आणतो, पण मी इथे खाली झोपतो. नाही, मी सांगितलं ना जावई बापू, माझ्या बेडरूम मध्ये झोपा. नाही नाही, मग मी काय म्हणतो, वर्षा आपण चिंगीच्या रूम मध्ये झोपूया. चल. घे बाय माचन. नाही हो नंदू दादा, तुम्ही दोघं आमच्या खोलीत झोपा, आम्ही झोपू चिंगीच्या खोलीत. नाही नाही, त्याची काही एक गरज नाहीये. वर्षा आणि मी दोघंही हॉलमध्ये झोपतो. नाही नाही, त्यापेक्षा मी असं करतो, मी पाटकरांकडेच जातो. बाबा, अहो आम्ही आलो म्हणून तुम्हाला जायची गरज नाहीये काकांकडे. अगं तसं नाही ग, मागच्या वेळेला सुद्धा मी गेलो होतो त्यांच्याकडे, आणि तसाही आमचा पत्त्यांचा डाव अर्धवटच राहिलाय. हा, तो आज पूर्ण करून टाकतो. आणि राघव आनंदी आहेत की तुमची काळजी घ्यायला. कशाला हे काळजी करता? बिंदास बिंदास राहा. अहो बाबा, ऐका ना. अगं मी गेलो. अरे काय आहे ना, थांबा थांबा, हे हे काय काय चाललंय तुमचं? हा, तुम्ही सगळेजण मला ही अशी स्पेशल ट्रीटमेंट का देताय? पाहुणी आहे मी या घरची, पाहुणी आहे का? नाही ग, नाही ना. मग मग काय चाललंय? एक मिनिट मला सांग, तुला खाली झोपल्यावर परत उठता येणार आहे? नाही ग. नाही ना. नाही. आणि खाली झोपलीस की पाठ धरेल की नाही तुझी? खूप धरते अगं. हो ना. मग चला निघा, स्वतःच्या खोलीत निघा झोपायला. अगं पण निघ निघ. काय खाली ठेवा. बाई, काहीतरी करते. निघ आई, निघ. हा दुखायला लागले आता पायाबरोबर. जा. काय नाही. नंदू, वर्षा, तुम्ही आमच्या खोलीत जाऊन झोपा. काही गरज नाही दादा. हे बघ, आनंदीला जेमतेम 5-6 तासाची झोप मिळते, तिला ती तरी शांत मिळू दे ना दादा. हा, आणि मला सांग, तुम्ही चिंगीच्या खोलीत कसं काय झोपणार? तेवढीशी खोली आहे ती. अहो खाली गादी टाकून झोपू ना. अजिबात ऍडजस्ट होणार नाही. तुम्ही जा, तुमच्या खोलीत जा. जा. बर ठीक आहे, पण तुमची अंथरुण? हा, मी नवीन आहे ना या घरात, मला काहीच माहित नाही घरातलं. मी बघते, माझं घेते मी. जा जा. ठीक आहे, गुड नाईट. गुड नाईट. जा, निघा आनंदी. याचं काय करायचं ते मला अजून समजत नाही. उचला. हा, एवढं काही जड नाही. वर्ष ते तुझं घर पाणी आत नेऊन ठेवायचं. पाणी मीच आणणार. तुमच्यासाठी. आत नेऊन ठेव. गो. गुड नाईट. काय हिऊ काय? उचला आणि बाजूला ठेवा.
वर्षा पण ना. आनंदी, काय विचार करतेस? अगं नंदू आणि वर्षा ते झोपतील बाहेर, त्यांना घर काय नवीन नाही आपलं. नाही नाही, तो विचार नाही करत आहे मी. काय मग? अहो मी काय म्हणते, आपला स्टुडिओ आहे ना, तर तिथे गणपतीचं सगळं सामान आहे. ते सगळं सामान काढते, ती खोली रिकामी करते. का? बघा ना, आता तुम्ही नोकरी सोडली, वर्षातही नंदू दादा असं अचानक आपल्या घरी आले, खर्च वाढणारच ना. आई बाबांचं आजारपण पण आहेच. ऐक आनंदी, मी करेन सगळं मॅनेज, नको एवढी काळजी करू. नाही पण करूयात ना, मी ती खोली खाली करून देते, मग वर्षातही आणि नंदू दादा तिथे खाली जाऊन झोपते. आणि जे तुझं एवढं सामान आहे, साहित्य आहे, ते कुठे ठेवणार आहेस? नंदूच्या आई त्यांच्या गोडाऊनमध्ये ते सामान ठेवायला तुला परवानगी काय देणार नाही, कारण हे दोघे भांडण करून आले तिथं. बरं, आणि तुलाही तुझी कामं आहेत, त्या मूर्त्या सगळ्या बनवून देणं गरजेचं आहे वेळेत. ते सगळं कसं करणार आहे? आणि ऐक, ती खोली ना, म्हणजे स्टुडिओ अशा स्थितीत नाहीये की हे दोघे तिथे राहतील. नाही नाही, दिवसभर ते आपल्यासोबतच राहतील, फक्त खाली झोपायला जातील, म्हणजे त्यांना त्यांचा वेळ मिळेल ना. आणि हे बघा, आता पुन्हा ते घर शोधणं आलं म्हणजे खर्च आलाच ना. आपल्या आयुष्यात एवढं काही घडतंय, तर मला असं वाटतं आपण खर्च कमी करायला हवा. नंदू, आपण घर सोडून आलोय खरे, पण परत जायचं कधी? जोवर माझी ताई तिच्या घरी परत जात नाही आणि माझी आई तुझ्याशी नीट वागत नाही, तोवर नाही. म्हणजे कधी जाऊ सांगता येत नाही. आणि नाही जाता आलं तरी काही हरकत नाही, आपण वेगळे राहू. हो, पण नंदू, ह्या वेळेला दादावर आपला लोड नको. म्हणजे आपण ना, आपल्याला परवडेल त्या घरात राहू. त्याने आधीच लग्नासाठी खूप खर्च केलाय, आता उगाच आपलं ओझं नको त्याच्यावर. हो वर्षा, आपल्यामुळे दादांना कुठलाही त्रास होणार नाही. तुम्हाला काय वाटतंय, ते त्यांच्या घरी जातील परत? नाही म्हणजे त्यांचे वाद मिटतील का? हे बघ आनंदी, त्यांनी निर्णय घेतलाय, घर सोडून आलेत ते. समजा नंतर त्यांनी असा निर्णय घेतला की घरी परत जायचं, तर तो त्यांचा निर्णय असेल. आणि जर वेगळंच राहायचं या निर्णयावर जर ते ठाम राहिले, तर काहीतरी त्यांच्यासाठी व्यवस्था करावी लागणारच आहे. त्यांचा निर्णय त्यांना घेऊ देत. आणि मला असं वाटतं की नंदूने निर्णय घेतलेला आहे. नंदू, तुला नक्की आईंकडे जायचं नाहीये? नाही जाणार. नंदूने घेतलेला निर्णय नाही बदलणार तो. हो, नाहीच बदलणार आहे मी निर्णय. वर्षा, आता आपण आपला संसार थाटू. अरे, हा खूप मोठा निर्णय आहे. म्हणजे आपल्याला नवीन घर घ्यावं लागेल. नाही म्हणजे आपण भाड्याने जरी राहिलो तरी संसार हा आहेच. नवीन वस्तू विकत घ्याव्या लागतील, खूप गोष्टी आहेत नंदू. वर्षा, तू आहेस ना माझ्यासोबत, मग मला भीती कसली? वर्षा, आपण करू आपला संसार उभा. तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? नंदू, तुला आपल्या घराच्या शेजारीच घर बघायचंय? म्हणजे तुमच्या घरा शेजारी मिळालं तर चालेल? कसंही, म्हणजे जिथे लवकर आणि चांगलं मिळेल तिथे. बरं ठीक आहे माझ्या ओळखीचा एजंट आहे, मी त्यालाच फोन लावत होतो. हॅलो, नमस्कार, मी राघव कर्णिक बोलतोय. हां ऐका ना, गेल्या वेळेला आपण फ्लॅट बघितलं होतं बघा. हो, ते कॅन्सल झालं होतं. नाही आता जरा एक थोडा मोठा आहे का? यावेळी कन्फर्म आहे? हो, अगदी 2 जण, नवरा बायको.
ऐका ना, मोबाईल कसा आहे तुमचा? कसं आहे म्हणजे म्हणजे सिरियल लागतात का त्याच्यावर? आता घरामध्ये टीव्ही असताना मोबाईलवरती कशाला बघायची सिरियल? तुम्हाला काय करायचंय? मला द्या, मी बघते. मला नाही बघायचंय टीव्ही. घ्या. मोबाईलवर बरं पडतं ना. बसू का? हो बसा. लॉक उघडून द्या ना. बरं पोचतो जाऊत आम्ही. हो हो. ऐका ना, आता नाश्ता केलाय तुम्ही दोघांनी, पण तरी भूक लागली तर काही बांधून देऊ का डब्यात? आनंदी, भूक लागली तर आम्ही बाहेर काहीतरी खाऊ. दादा ही पाण्याची बाटली. नंदू हे ठेव. हा. तहान लागेल ना, तुम्ही एवढं बाहेर फिरणार. आम्ही बाहेर जाणार आहोत तर तिथेच घेऊ ना पाणी. नाही जावई बापू, असं नाही. पाणी घ्या, पाणी असावं सोबत. नाही पण बरं बरं एक नंदू, एजंटशी माझं बोलणं झालं. मी काय म्हणतो, आता बघा म्हणजे घर भाड्याने घ्यायचं म्हटल्यानंतर घर भाडं आलं, डिपॉझिट, बरं घरामध्ये काही सामान विकत घ्यावं लागेल, तर याच्यासाठी नाही म्हटलं तर 1 लाखभर खर्च आहे. तर तुम्ही पुन्हा एकदा विचार करावा असं मला वाटतं. आणि मला असंही वाटत होतं की तुम्ही एकदा तुमच्या आईशी बोलायला हवं. नाही त्याची गरज नाही. लाखभरच लागणार आहेत ना. ठीक आहे ना, माझ्याकडे 20 लाख आहेत सेव्ह केलेले. काय जावई बाबू 20 लाख? हा 20 लाख म्हणजे आता गेली 20 वर्ष मी काम करतो ना, मग तेवढे जमलेत माझ्याकडे. आणि तसंही वर्षा माझ्या आयुष्यात येण्याच्या अगोदर मला तसा फारसा खर्च नव्हता. म्हणजे कुठेही जायचं असेल तर रिक्षा सुद्धा करायचो नाही मी. अगदी पाणीपुरी खाताना सुद्धा 50 वेळा विचार करायचो. नाही म्हणून नाही, अगदी म्हणजे असं ठरवून सेव्ह नाही, पण झालेत सेव्ह. पण खरं आहे, मानलं पाहिजे. मुलं तर या वयामध्ये फक्त खर्चच करतात, वायफळ खर्च करतील, काय उधळपट्टी करतील, पण तू मात्र त्या वयात सेव्हिंग केलीस. खरंय. नंदू इकडे या. नंदू, अरे तू किती विचार केलायस. मी पण कधी विचार केला नव्हता की आपण सेव्हिंग करायला पाहिजे. एवढं मोठं आयुष्य आहे, अडचणीला उपयोगी येईल. हे बघ, मी तुझ्या सोबत आहे ना, अजिबात कुठलीही काळजी करू नकोस. काय एजंट आपली वाट बघत असेल ना, तर निघायला पाहिजे आपल्याला. हो येऊ. जाऊन ये. येऊ. नीट शोधा रे घर. नंदू फोन कर नंतर. हा, 2 वॉशरूम असलेलं शोधा. आणि इंग्लिश टॉयलेट पण पाहिजे ना माझ्यासाठी. राघव दादा काय कमाल आहे, त्या एजंटनी घरही शोधली आणि आपण ते आता बघायलाही चाललोय. अरे तो एजंट चांगला आहे, त्याचे कॉन्टॅक्ट चांगले आहेत. अरे त्याने असं सांगितलं की 1 BHK अवेलेबल आहे त्यांच्याकडे, पण तुम्हाला 2 BHK हवा आहे किंवा बाल्कनी असं काही? हो नाही दादा, 1 रूम किचन सुद्धा चालेल. आम्हाला वेगळी बेडरूम हवी असं काही नाही आहे. आमच्या दोघांचं फक्त एवढंच म्हणणं आहे की घर तुमच्या जवळ असायला हवं, म्हणजे कसं सगळ्यांना एकत्र राहता येईल ना, म्हणून. चल ऐक ना, म्हणजे तू असं म्हणाला होतास की तुमच्या घराच्या शेजारी तुम्हाला घर मिळालं तरी चालणार आहे, मग आपण त्या एरियात बघूया. नाही आता सध्या तुमच्या जवळ राहूयात. काय आईला ओळखतो मी, आईचा राग एवढ्या लवकर शांत नाही होणार, म्हणून. ठीक आहे. राघव कर्णिक, हे आहेत राघव कर्णिक. अनेक वर्ष ते या सोसायटीमध्ये राहत आहेत. एक मिनिट तुम्ही. हो सर, एक मिनिट थांबा मॅडम, प्लीज 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 थांबा. हे बघा, मला काही बोलायचं नाहीये आता, प्लीज प्लीज. तुम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. हे बघा, तुम्ही कोणालाही फोर्स करू शकत नाही. अहो, आम्ही तुमची पण बाजू मांडू, पण तुमच्यावर एवढे मोठे आरोप केलेत, त्यावर तुमचं मत काय? नको प्लीज, मला नाही बोलायचं याविषयी, प्लीज नको. तुम्ही खरंच त्या मुलीवरती जबरदस्ती केली का? अहो काही काय बोलता, बंद करा ना कॅमेरा, बंद करा. साहेब. मॅडम खाली करा ना. अहो मॅडम कॅमेरा प्लीज प्लीज खाली करा. ती बाई आहे ना, खोटं बोलते. आमच्या दादांवरती खोटे आरोप केले त्या बाईने. हो. नंदू शांत शांत. नाही बोलू दे त्यांना, तुम्ही तुमचं मत मांडू शकता. नाही ऐका, एक मिनिट प्लीज प्लीज प्लीज. आरोप माझ्यावरती झालेले आहेत, त्यामुळे तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे असतील ते तुम्ही मला विचारा. रोल कर. ठीक आहे.
अहो कोलते, हे राघवचं प्रकरण आहे ना, जोपर्यंत मोबाईलवर होतो तोपर्यंत ठीक होतो, पण आता सोसायटीच्या आवारात आलंय. अहो तुम्ही बघितलं ना, राघवला पत्रकारांनी कसं घेरून घेतलंय. नाही नाही, अहो मी तुम्हाला काय म्हणतो, अहो पत्रकारांनी जर न्यूज केली की नवजीवन सोसायटीमध्ये राहणारा राघव कर्णिक, आपल्या सोसायटीची किती बदनामी होईल. अहो थांबा ना, हे सगळं चालणार नाही. आपलं नाव खराब होईल, सोसायटीचं नाव खराब होईल. तुम्ही काहीतरी बोला. एक काम कर, तू बोल, मी जातो. चालेल. हो नाही 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 नाही, काय चाललंय मग तुझं? बोलायला चालूय ना आपण, इथं बोलायला आलोय ना. हा, तुम्ही बोला, खडसावून बोला. इथे शांतपणे उभा राहा, मी बोलतो. कर्णिक, कर्णिक, बाहेर या. हे पाय माझे, अहो किती तो आवाज. काय काही काम आहे का तुमचं? हे नाही आहे घरी. अहो कशा असतील घरी? अहो खाली प्रश्नांची उत्तरं देत आहेत तुमचे हे. आपल्या कृत्याची सफाई देत आहेत तुमचे हे. काय बोलताय तुम्ही? आम्हाला खरंच काही कळत नाही. वा, आता आम्हालाच प्रश्न विचारा. हे बघा, राघवनी काय केलं याची उत्तरं बाहेर द्यावी लागतात. परत त्याच्याशी आमचा संबंध आहे म्हटल्यावर लोक आमच्याशी बोलतील का नाही याची आम्हाला भीती असते. आणि आता तर काय, आता तर पत्रकार आले सोसायटीच्या कंपाऊंड मध्ये प्रश्न विचारायला. पण म्हणजे पत्रकार आले? अहो वहिनी, पत्रकार आलेत राघवची मुलाखत घ्यायला. वहिनी काय माहिती का, आमची लहान लहान मुलं आहेत आणि त्यांना आम्ही शाळेत सोडायला खाली उतरलो तर तिथे पत्रकार बसलेलेच आहेत आणि ते आम्हाला ना नको नको ते प्रश्न विचारतायत. उद्या त्यांनी आम्हाला तुमच्याबद्दल काही विचारलं तर आम्ही काय सांगायचं त्यांना? आम्हाला नव्हतं माहिती पत्रकार आलेत खाली. सोसायटीत एवढं रामायण चाललंय आणि तुम्हाला काही माहित नाही? अरे कमाल आहे यांची. पत्रकार आलेत खाली, पत्रकार. एवढा मोठा आरोप तुमच्या कलिगने तुमच्यावर केलाय, त्यावर हे बघा, त्या बाई संपूर्ण खोटं बोलत आहेत. मिस्टर कर्णिक, कोणतीही बाई उगाच असे आरोप का करेल? तुमचे आणि त्यांचे काही वाद होते का? या मिस योजना या आमच्या ऑफिसमध्ये गेल्या महिन्यातच जॉईन झालेल्या आहेत. माझी आणि त्यांची काही फारशी ओळख कधीच नव्हती आणि आमच्यात कधी कुठलाच वाद नव्हता. नाहीये. मग तरी त्यांनी तुमच्यावर एवढे गंभीर आरोप का केले? कामासंदर्भात काही गोष्टी पटत नव्हत्या का? हे बघा, मिस योजना या उत्तम काम करत होत्या. माझी त्यांच्याबद्दल काहीच तक्रार नव्हती आणि त्यांनाही माझ्याबद्दल काही तक्रार होती असं त्यांनी कधीच बोलून दाखवलेलं नव्हतं. बाकी आता ते हे आरोप का करत आहेत मला स्वतःलाच माहित नाही. त्या म्हणतात तुम्ही त्यांचे सिनियर आहात, तर त्या तुमच्या विरुद्ध तक्रार कशा करतील ना? या प्रकरणानंतर तुम्हाला कामावरून काढून टाकले का? नाही, मी स्वतः नोकरी सोडलेली आहे. म्हणजे तुम्ही जिथे काम करता तिथले तुमचे कलिग्सच तुमच्या सोबत नाहीयेत, म्हणजे त्यांनाही असं वाटतं का की तुम्ही योजना यांच्यावर हात टाकला? नाही, एक मिनिट. हे बघा, मी नोकरी सोडली, मी राजीनामा दिला, याच्या मागे एकच कारण आहे की या प्रकरणामुळे माझ्या फर्मला काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून. बाकी आणि माझ्या कलिग्सना माझ्यावर विश्वास नाहीये. त्यांना विश्वास असो किंवा नसो, पण मला माहिती आहे की या मिस योजना जे काही बोलतायत तसं मी काहीही केलेलं नाहीये. म्हणजे मिस योजना जे बोलतायत त्यात काहीच तथ्य नाहीये, त्या उगाच आरोप करतात कारण नसताना. ते तुम्हाला तरी पटतंय का मिस्टर कर्णिक? हे बघा, त्यांनी केलेल्या आरोपामागे काहीच कारण नाही असं मी अजिबात म्हणत नाही, पण ते कारण काय आहे हे मला स्वतःला माहित नाहीये. आणि मिस योजना ह्यांचं जे काही स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट अगदी तुम्ही ठामपणे सर्व लोकांपर्यंत मांडत आहात, जे की चुकीचं असू शकतं आणि ते चुकीचंच आहे. बरं, मी तुम्हाला विचारतो, मला सांगा, तुमच्याकडे असा काही ठोस पुरावा आहे का हे सिद्ध करणारा की मीच गुन्हेगार आहे? हे बघा मिस्टर कर्णिक, तुम्ही वकील आहात म्हणून अशी कायद्याची भाषा वापरून उत्तरं टाळू नाही शकत. मी उत्तरं टाळत नाहीये, मला फक्त तुम्हाला ही आठवण करून द्यायची की तुम्ही पत्रकार आहात. तुम्ही दोन्ही बाजू समजून घेणं गरजेचं आहे. तुम्ही एकच बाजू समजून घेतलेली आहे. मिस योजना जे काही बोललेले आहेत ते तुम्ही खरं मानलेलं आहे आणि आता ते लोकांना तुम्ही दाखवत आहात. पण माझी बाजू काय आहे हे कधी कोणी समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे का? अहो, मी माझी बाजू आतापर्यंत मांडलेली नाहीये, पण गरज पडल्यानंतर मी माझी बाजू नक्कीच मांडेन.